पाठ क्रमांक 11 वजाबाकी. कृती क्रमांक 1 सूचनेप्रमाणे कृती कर. पहिली सूचना, 8 पैकी 5 फुगे बाळाला दिले तर किती फुगे उरले? इथे पहा, हे 1 2 3 4 5 6 7 8 फुगे आहेत. त्यातील 1 2 3 4 5 फुगे बाळाला दिले तर किती फुगे उरले? 1 2 3. या चौकटीत 3 लिहायचे आहे. अशा प्रकारे. दुसरं पाहूया. किती पैकी 3 लिंबू कापले तर किती लिंबू उरले? आता आपण हे लिंबू मोजूया. त्याची संख्या इथे लिहूया. त्यातील 3 लिंबू कापले तर उरलेली मोजून लिंबू त्याची संख्या इथे लिहूया. किती लिंबू आहेत एकूण? चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 लिंबू आहेत तर 9 लिहूया. 9 पैकी 1 2 3 लिंबू कापले तर किती लिंबू उरले? 1 2 3 4 5 6 लिंबू उरले तर या चौकटीत 6 लिहूया. यानंतर किती पैकी 5 आईस्क्रीम खाल्ले तर किती आईस्क्रीम शिल्लक राहिले? इथे पहा, आपण एकूण आईस्क्रीमची संख्या मोजूया आधी. 1 2 3 4 5 6 7. एकूण आईस्क्रीमची संख्या आहे 7. तर इथे लिहूया 7 पैकी 1 2 3 4 5 आईस्क्रीम खाल्ले तर 1 2 आईस्क्रीम शिल्लक राहिले. अशा प्रकारे आपल्याला लिहायचे आहे. यानंतर पुढच्या पानावर पहा, काय म्हटली आहे सूचना इथे? 2 कप कमी कर. म्हणजे किती कप कमी करायचे? यातून आपल्याला 2. म्हणजे आपण आता या कपांवर रेषा ओढूया. 1 2 आणि इथे किती उरले ते लिहायचे आहे. 1 2 3. चला या चौकटीत 3 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. चला पाहू इथे काय म्हटले आहे. दिलेली वजाबाकी चित्रांच्या मदतीने सोडव. म्हणजे आपल्याला इथे वजाबाकीचे उदाहरण दिलेले आहेत आणि आपल्याला ते चित्रांच्या आधारे सोडवायचे आहे. तर चला सोडवूया. 5 वजा 3 बरोबर किती? हे एकूण 1 2 3 4 5 पाने आहेत. वजा 3 म्हणजे त्यातील 1 2 आणि 3 पाने कमी झाली तर किती पाने उरली? 1 2. उत्तर आले 2. तर या चौकटीत 2 लिहूया. अशा प्रकारे. दुसरे उदाहरण पहा. 7 वजा 2. इथे किती ग्लास आहेत? 1 2 3 4 5 6 7. यातील 2 1 2 आपल्याला कमी करायचे आहेत. आता किती उरले? 1 2 3 4 5. तर चला, आपले उत्तर आले 5. म्हणून या चौकटीत 5 लिहूया. अशा प्रकारे. यानंतर पहा, 9 वजा 5. 1 2 3 4 5 6 7 8 9 सिक्के आपल्याला इथे दिलेली आहेत. यातील 5 वजा करायची आहेत. 1 2 3 4 5 म्हणजेच काढून टाकायचे आहेत. आता किती उरले? 1 2 3 4. तर या चौकटीत 4 लिहूया. आता पुढच्या पानावर पहा.
काय दिले आहे इथं? 6 वजा 6. 1 2 3 4 5 6 चेंडू आहेत. त्यातील 6 चेंडू काढायचे आहेत. 1 2 3 4 5 6. 6तील 6 काढले, काहीच नाही उरले म्हणजे तिथे काय लिहितात तर 0. अशा प्रकारे आता आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया. चला वाचूया. दिलेली वजाबाकी चित्रांच्या मदतीने सोडव. म्हणजे आपल्याला इथे दिलेली वजाबाकी चित्रांच्या मदतीने सोडवायची आहे. 5 वजा 2 बरोबर किती पक्षी? बघा इथे 1 2 3 4 5 पक्षी होती. त्यातील 2 उडून गेली. आता किती पक्षी उरली? 1 2 3. तर या चौकटीत 3 लिहूया. अशा प्रकारे आपल्याला सर्व सोडवायचे आहे. पहा इथे आपण लाडू मोजूया. इथे लाडूंची संख्या लिहूया आणि यातील किती लाडू कमी केले ते पाहून आपण इथे ती संख्या लिहूया आणि उरलेल्या लाडूंची संख्या बरोबर नंतरच्या चौकटीत लिहूया. तर चला आपण इथे लिहूया. चला पाहू. आधी ताटामध्ये किती लाडू होती? 1 2 3 4 5 6 7. एकूण लाडूंच्या संख्येमध्ये आपण 7 लिहूया. यानंतर शेवटी किती लाडू उरली? तर 1 2. इथे शेवटी उरलेले लाडू 2 आहेत. आधी लाडूंची संख्या 7 होती. 7 मधून किती काढल्यानंतर 2 लाडू उरतील ते आपल्याला शोधून इथे लिहायचे आहे. तर हे आहेत 7. तर यामधून किती काढल्यावर 2 उरतील? 1 2 3 4 5 काढावे लागतील. तर इथे वजाच्या नंतर किती वजा करायचे? तर 5. तर उत्तर येईल 2 लाडू. यानंतर पहा 1 2 3 4 5 6 7 8 बेडूक होती म्हणून इथे 8 लिहूया. त्यानंतर 1 2 3 4 बेडूक निघून गेली. तर किती उरली? 1 2 3 4. 4 बेडूक निघून गेली आणि 4 बेडूक उरली. अशा प्रकारे आपल्याला पुढील सोडवायचे आहे. तर पुढचे पहा 1 2 3 4 5 6. या पिशवीत 6 चेंडू होती. यातील 2 काढली. तर 1 2 3 4 चेंडू उरली. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 3 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूया. उदाहरणे सोडव. म्हणजे आपल्याला इथे उदाहरणे सोडवायची आहेत. तर चला सोडवूया. 8 वजा 5 बरोबर किती? हे आहेत 8. यातील आपण वजा करूया 5. 1 2 3 4 5. किती उरले? 3. आपले उत्तर आले 3. तर या चौकटीत आपण 3 लिहूया. दुसरे उदाहरण पहा. 9 मधून 6 वजा करायचे आहे. तर चला वजा करूया. 1
2 3 4 5 6 किती उरले 1 2 3. तर चला इथे उत्तर आले 3. या चौकटीत 3 लिहूया. यानंतर पहा तिसरे उदाहरण. 7 वजा 4 बरोबर किती? 7 वजा 4 1 2 3 4 किती उरले 1 2 3. तर इथे उत्तर आले 3 म्हणून या चौकटीत 3 लिहूया. यानंतरचे पहा चौथे. 6 वजा 2 1 2 किती उरले 1 2 3 4. उत्तर आले 4. तर या चौकटीत 4 लिहूया. उदाहरण पाचवे. 5 वजा 1 किती उरले 1 2 3 4. उत्तर आले 4 म्हणून या चौकटीत 4 लिहूया. यानंतर 9 वजा 3 1 2 3 1 2 3 किती उरले 1 2 3 4 5 6. उत्तर आले 6 म्हणून या चौकटीत 6 लिहूया. यानंतरचे सातवे उदाहरण पाहू. 7 वजा 2 बरोबर किती? हे आहेत 7. त्यातील 2 काढले किती उरले 1 2 3 4 5. उत्तर आले 5. तर या चौकटीत 5 लिहूया. अशा प्रकारे यानंतरचे आठवे उदाहरण पाहू. 6 वजा 1 बरोबर किती? हे आहेत 6. यातील 1 काढले तर किती उरले 1 2 3 4 5. उत्तर आले 5. तर ह्या चौकटीत आपण 5 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 4 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 5 पाहूया. चला वाचू इथे काय म्हटले आहे ते. सोडव म्हणजे आपल्याला इथे सोडवायचे आहे. पहिले उदाहरण. 7 वजा 4 बरोबर किती ते आपल्याला लिहायचे आहे. हे आहेत 7. त्यातील आपण 4 काढूया. 1 2 3 4. आता किती उरले 1 2 3. उत्तर आले 3. तर या चौकटीत 3 लिहूया. दुसरे उदाहरण. 6 वजा 5 बरोबर किती? हे आहेत 6. यातील 5 काढूया. 1 2 3 4 5. किती उरले तर 1. उत्तर आले 1. या चौकटीत 1 लिहूया. यानंतरचे तिसरे उदाहरण पहा. 9 वजा 7 बरोबर किती? हे आहेत 9. यातील 7 वजा करूया. 1 2 3 4 5 6 7. किती उरले 2. उत्तर आले 2. तर या चौकटीत आपण 2 लिहूया. यानंतरचे चौथे उदाहरण पाहू. 8 वजा 6 बरोबर किती? हे आहेत 8. त्यातून आपण 6 काढूया. 1 2 3 4 5 6. आता किती उरले तर 2. उत्तर आले 2. या चौकटीत आपण 2 लिहूया. 5वे उदाहरण. 5 वजा 2 बरोबर किती? हे आहेत 5. यातून आपल्याला 2 काढायचे आहेत. 1 2. आता किती उरले 1 2 3. उत्तर आले 3. तर या चौकटीत आपण 3 लिहूया. यानंतरचे 6वे उदाहरण पाहू. 5 वजा 0. 5 वजा 0. 0 म्हणजे आपल्याला इथे 5 मधून काहीच काढायचे नाही, कारण की 0ची किंमत म्हणजे काहीच नाही, काहीच नसते.
5 मधून 0 म्हणजेच काहीच नाही काढले तर 5 उरतात, म्हणून इथे उत्तर 5 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.